नमस्कार, मैं हूं आपके साथ नम्रता शर्मा। इस वक्त देश में राष्ट्रपति चुनावों को लेकर चर्चा तेज हो रही है। एनडीए की तरफ से महिला आदिवासी नेता द्रौपदी मुर्मू को उतारा गया है, जबकि यूपीए की तरफ से यशवंत सिन्हा को मैदान में उतारा गया है। इन सब के बीच बड़ी खबर यह मिल रही है कि शिवसेना ने भले ही बीजेपी का विरोध करते हुए कई बार सुर्खियां बटोरी हों, लेकिन इस बार एनडीए की उम्मीदवार द्रौपदी मुर्मू को वोट देने का फैसला किया है। बताया जा रहा है कि उद्धव ठाकरे ने एक मीटिंग ली जिसमें सभी सांसदों को बुलाया गया था। सभी सांसदों से उनकी सलाह ली गई, उनसे पूछा गया कि क्या यशवंत सिन्हा को समर्थन देना चाहिए या फिर द्रौपदी मुर्मू को। खबर यह मिल रही है कि सभी सांसदों ने एक स्वर में उद्धव ठाकरे को सलाह दी कि आपको और हम सबको अगर मौका मिल रहा है तो हमें द्रौपदी मुर्मू को ही जिताना चाहिए। इसके बाद खबर निकलकर यह भी सामने आई कि संजय राउत इससे नाराज हो गए, क्योंकि संजय राउत नहीं चाहते थे कि एनडीए की उम्मीदवार को जिताया जाए। खबर यह भी आई कि संजय राउत ने कहा कि यूपीए का हिस्सा होने के बावजूद अगर हम एनडीए के उम्मीदवार को जिताते हैं तो यह गलत होगा। लेकिन इन सब के बीच संजय राउत ने मीडिया को बयान दिया है, जिसमें उन्होंने साफ तौर पर कह दिया कि वो भी चाहते हैं कि द्रौपदी मुर्मू ही जीते और शिवसेना उनका समर्थन करने जा रही है। हालांकि संजय राउत ने यह जरूर साफ कर दिया कि द्रौपदी मुर्मू को समर्थन देने का मतलब ये कतई नहीं है कि वो बीजेपी के साथ हैं या एनडीए के साथ हैं। दरअसल संजय राउत ने मीडिया के सामने कहा, द्रौपदी मुर्मू आदिवासी हैं, महिला हैं, महाराष्ट्र में आदिवासियों की बड़ी तादाद है। शिवसेना में भी आदिवासी समुदाय के नेता मंत्री रहे हैं। शिवसेना की भूमिका आदिवासियों के विकास के लिए हमेशा आगे की सोच रखने वाली रही है। ऐसे में एनडीए उम्मीदवार का सपोर्ट करने की सांसदों की सलाह को उद्धव ठाकरे ने मान लिया है। इसमें कुछ भी गलत नहीं किया। पहले भी शिवसेना एनडीए में रहते हुए यूपीए उम्मीदवार प्रतिभा ताई पाटिल और प्रणब मुखर्जी को सपोर्ट कर चुकी है, और एनडीए उम्मीदवार को सपोर्ट करने का मतलब बीजेपी को सपोर्ट करना नहीं होता। ये सब अच्छे से समझ लें। यानी कि संजय राउत ने अपना पक्ष भी सबके सामने रख दिया और ये भी बता दिया कि बीजेपी को समर्थन वो नहीं कर रहे हैं। इसका मतलब इससे जोड़कर ना देखा जाए। द्रौपदी मुर्मू के बारे में आपको बता दें, झारखंड की राज्यपाल रही हैं, बहुत सालों से वो एक्टिव रही हैं। लोगों के लिए उन्होंने काम किया है, जनहित में उनके कामों की चर्चा हमेशा से होती रही है। इसीलिए एनडीए की तरफ से इसे बहुत बड़ा दांव माना जा रहा है द्रौपदी मुर्मू को मैदान में उतारना। यहां तक कि मोदी विरोधियों ने, बीजेपी विरोधियों ने भी अब यह कहना शुरू कर दिया है कि यशवंत सिन्हा को अपना नाम खुद पीछे ले लेना चाहिए, क्योंकि जीतना तो द्रौपदी मुर्मू को ही है। बहरहाल शिवसेना के इस कदम पर आप क्या राय रखते हैं? कमेंट बॉक्स में अपनी राय हमें जरूर दें। आपल्या सहकाऱ्यांचे मतं ते जाणून घेत असतात आणि त्यानंतर निर्णय घेतला जात असतो। आताच्या पक्षप्रमुखांनी सुद्धा म्हणजे उद्धवजींनी सुद्धा साधारण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये जे वेगवेगळे मतप्रवाह आहेत देशामध्ये, जे द्रौपदी मुर्मू आहेत, त्या पहिल्या आदिवासी महिला आहेत, याच्यावर चर्चा झाली। महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर आहे। शिवसेनेमध्ये आदिवासी क्षेत्रात काम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत, आमदार आहेत। काल निर्मला गावित होत्या, आमशादादा पाडवी उपस्थित होते, एक शिवाजीराव ढवळे म्हणून आहेत आमचे, त्यांच्याशी चर्चा झाली। प्रत्येकाचं मत आम्ही समजून घेतलं आणि या संदर्भात काय करायचं हा निर्णय घ्यायचा आहे, हा उद्धवजींनी निर्णय घ्यावा। द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा द्यायचा निर्णय झाला म्हणजे तो भाजपला पाठिंबा दिला असं होत नाही। यशवंत सिन्हा हे दुसरे उमेदवार आहेत विरोधी पक्षाचे, त्यांनाही आमच्या सद्भावना आहेत। कारण देशामध्ये विरोधी पक्ष मजबूत असायला पाहिजे, एकी टिकायला पाहिजे। हे जरी खरं असलं तरी अनेकदा अशा निवडणुकांच्या संदर्भात एक लोकभावना काय आहे हा निर्णय घ्यावा लागतो। यापूर्वीसुद्धा पाठिंबा दिला आणि एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा तेव्हा आम्ही दिला नव्हता, कारण प्रतिभाताई पाटील महाराष्ट्राची पहिली मराठी महिला। आम्ही प्रणवबाबू मुखर्जींनाही पाठिंबा दिलेला आहे, आम्ही एनडीएत असताना पाठिंबा दिला, लक्षात घ्या। त्याच्यामुळे शिवसेनेला अशा प्रकारची निर्णय घेण्याची एक परंपरा आहे। सर, 18 तारखेला ही निवडणूक आहे, शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे हे आता आपल्याला सांगणे कधीपर्यंत स्पष्ट होईल? ते उद्धवजी करतील ना स्पष्ट। पक्षप्रमुख आज उद्याकडे भूमिका स्पष्ट करतील आणि ती भूमिका स्पष्ट करावीच लागेल। आणि पक्षप्रमुख हे कोणत्या दबावाखाली निर्णय घेत नाही। पक्षप्रमुखांनी सगळ्यांची मतं समजून घेतल्यावरती आम्ही त्यांना सांगितलं की आता तुम्ही निर्णय घ्या। तो निर्णय खासदारांना बंधनकारक आहे, जो आमदारांना बंधनकारक आहे। सर, खासदार पण अशा बाहेर बातम्या पसरलेल्या आहेत, पण काल बहुसंख्य खासदार उपस्थित होते।
एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव नव्हते, तर आता आम्ही काय करू? तर भावना गवळी नव्हत्या, बाकी बहुसंख्य खासदार उपस्थित होते. बैठकीमध्ये आपण नाराज होतात आणि निघून गेला अशी चर्चा होती, अशी बातमी आहे. बघा, बैठक 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत चालली. बैठक संपली होती, मी निघून गेलो. मला सामन्यात काम होतं, कामं आहेत माझ्यासमोर खूप, रेंगाळत नाही मी कधी कुठे. आणि या ज्या कोणी बातम्या दिल्या उठून गेले वगैरे, ते मूर्ख लोक आहेत, त्यांना कळत नाही नक्की काय चाललंय ते. अशा अफवा पसरवणं, खोट्या बातम्या पसरवणं, यासाठी यंत्रणा काम करते. चला, सर्वांचं लक्ष लागलं होतं, सर्वोच्च न्यायालयाकडे देशाचं लक्ष लागलं होतं. आणि आमचंही लक्ष लागलं होतं. आणि सर्वोच्च न्यायालयाचे आम्ही आभार मानतो की त्यांनी महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी, पक्षांतरासंदर्भातले जे काही घटना घडलेल्या आहेत, त्याच्या सुनावणीसाठी स्वतंत्र खंडपीठाची ते स्थापना केली. मुख्य न्यायाधीशांनी सांगितलं की हे विषय गंभीर आहेत आणि हे काळजीपूर्वक ऐकणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे कोणताही निर्णय न देता, किंबहुना जो निर्णय दिलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा होता की विधानसभा अध्यक्षांना कोणत्याही कारवाईपासून त्यांनी रोखलेलं आहे. यापुढे जे भाजपचे विधानसभा अध्यक्ष आहेत, जे शिंदे गट आणि भाजप यांनी एकत्र मिळून जे अध्यक्ष केलेले आहेत, त्यांना कोणतीही कारवाई करण्यापासून आमदारांवर सर्वोच्च न्यायालयाने बंधनं घातलेली आहेत. हा अत्यंत महत्त्वाचा विषय. आणि शिवाय घटनापीठ स्थापन करून या संदर्भातली सुनावणी होईल आणि ऐकलं जाईल. याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी महाराष्ट्रातले हे विषय अत्यंत गांभीर्याने घेतलेले आहेत असं मी मानतो. एनडीएच्या बैठकीचं निमंत्रण मिळालेलं आहे शिंदे गटाला आणि दीपक केसरकर दिल्लीला जाणार आहे. जाऊ द्या, काय हरकत नाही, काही अडचण नाही. असे अनेक प्रसंग आम्ही पाहिलेले आहेत. कुटीर गटांना बोलवून एनडीएनं त्यांना सन्मान द्यायचा प्रयत्न केलेला आहे अनेकदा. चिराग पासवानच्या बाबतीत ते झालेलं आहे, अन्य काही गटांच्या बाबतीत झालेलं आहे. आम्ही या सगळ्या विषयाकडे किंवा या गोष्टीकडे तटस्थपणे पाहतो. सर सब खतरे में है असं आपण म्हणताय, ट्विट केलेलं आहे. काय आता कळेल ना भविष्यामध्ये कोणाला कोणापासून खतरा आहे. आम्हाला कोणाचाही खतरा नाही आहे, ठीक आहे, ते व्हायचं ते होऊन गेलं. पण भविष्यामध्ये कोणी स्वतःला सुरक्षित समजू नये. राजकारणामध्ये सगळ्यांच्या हातामध्ये खंजीर आहे आणि प्रत्येकाला प्रत्येकापासून खतरा आहे असं मला म्हणायचं.